पण सुंदर असा सूर्योदय माझ्या समोर होतोय तो बघा. हे बघा, हे दोघे असे चालतायत, कसं जाणार? हो, ॲक्सिडेंट झालं रे. गाड्या स्लो चालवा रे मित्रांनो. राईटचा घो या ट्रॅफिकच्या. आई शपथ, कसलं भयानक ट्रॅफिक आहे बघा. या सुंदर अशा कार्विंग केलेल्या त्या लेण्या आहेत ना, कधीतरी जावा इथून. प्रॉपर शिड्या आहेत वर जायला. आणि अशा प्रकारे देवरुखमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. मित्रांनो, मी प्रज्वल मोंडकर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये राईड विथ प्रज्वलमध्ये. आज आपण जात आहोत मालवणला. प्रत्येक वेळी आपण जी राईड करतो ती राईड असते मुंबई ते कणकवली, पण ह्यावेळी जी राईड आहे ना आपली होणार आहे ती मुंबई ते मालवण अशी राईड होणार आहे. आणि माझ्यासोबत आहे प्रसाद, आणि प्रसाद त्याची एक्सपल्स चालवतोय आणि मी माझी SD ॲडव्हेंचर. आणि आता आम्ही आहोत JNPTच्या रोडला. आता मुंबई गोवा हायवे करत आता आपण जाणार आहोत. चला हा प्रवास आता कंटिन्यू करूया आणि मुंबई गोवा महामार्गाने आपण प्रवास चालू करूया मालवणच्या दिशेने. चला तर मग. लुक ॲट दिस ब्युटीज. SD ॲडव्हेंचर आणि एक्सपल्स दोन्ही पण ॲडव्हेंचर कॅटेगरीतल्या बाईक आहेत. मजा येणार आहे. आता मुंबई गोवा हायवेची सुद्धा कंडिशन बऱ्यापैकी सुधारली आहे, पण तरी पण आम्हाला काही टेन्शन नाही, कारण आमच्याकडे ॲडव्हेंचर बाईक्स आहेत. तिथे या ठिकाणी आपल्याला सबस्क्रायबर भेटणार होता, पण तो अजून काय आला नाही. बघूया, आय होप की तो आपल्याला भेटला. आय थिंक तोच आहे का सिद्धेश? अरे भाई, तुझंच नाव घेतलं आणि तू आलास. एक नंबर. काय पॉइंट बघितलं, काय योगायोग आहे भाई. काळा घोडा घेऊन आलाय युनिकॉर्न. अच्छा, पुढे थांबलेला. ओके ओके, चल, छान वाटलं भेटून. चल आता माणगाव पर्यंत आपण एकत्रच असू. चल, रेडी प्रसाद? तर सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मोटो व्लॉगिंग व्ह्यू मध्ये. आता जस्ट JNPT वरनं आपण निघालेलो आहे. काल एवढा पाऊस पडलाय ना मुंबईमध्ये, मला लिटरली वाटलेलं ही आता मॉन्सून राईड होते की काय, म्हणून सगळे रेन गिअर्स वगैरे मी घेऊन ठेवले आधीच. पावसाचा काय भरोसा नाही या. हे बघा, हे दोघे असे चालतायत, कसं जाणार? कसं वाटतंय मित्रांनो? आता समोरून पण तुम्ही अँगल बघताय. आय होप की बेटर अँगल येत असेल. हाँ, अब भी मजा आएगा ना वीडियो. समोरचा जो वाईड अँगल आहे ना तो प्रॉपर दिसत नसेल किंवा रोड दिसत नसेल. ही विंडशील्ड पण वाढवली आहे मी आणि कार प्ले सिस्टम सुद्धा लावलाय. बट ठीक आहे, थोडंसं मॅनेज करून घ्या, कारण बाबा हे खूप गरजेचं होतं. सारखा फोन लावायला लागायचा, बट आता हे आलंय ना एकदम सोपं काम झालंय गुगल मॅप्स पाहणं. माझ्या समोर आता तुम्हाला गोप्रोमध्ये दिसत असेल की नाही माहीत नाही, पण सुंदर असा सूर्योदय माझ्या समोर होतोय तो बघा. डोंगराच्या आडून मस्तपैकी सूर्य असा वर येतोय. किती सुंदर वाटतंय यार ते. सगळे चाकरमानी गावी जात आहेत, आपल्या गाड्या बिड्या बोरिया बिस्तर घेऊन गावी जात आहेत. चलो, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुंबई गोवा हायवेची जी कंडिशन आहे ना ती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. कर्नाळा किल्ल्याचा सुळका बघा कसा समोर दिसतोय बघा, असा एकदम दिमागात उभा आहे. ओ भाई साहब, काय लोड केलंय बघा याने. काय हाय काय नक्की? थर्मोकॉल? थर्मोकॉलने टाके आहेत भाई, सिंटेक्स. भाई साहब, बाहेर यायच्या बाकी होत्या त्या फक्त. हा, जसं जसं कर्नाळा जवळ येत जाईल तसं तसं थंड वातावरण हे आपल्याला आता लागत जाईल. कारण बघा, पूर्ण गर्द झाडी आहे आणि पूर्ण हे अभयारण्य आहे, तर इथे थंडी आणि गारवा तर जाणवणारच. इकडे गाडी चालवताना ना मित्रांनो जरा सावकाशच चालवा कर्नाळ्याला, कारण इथे माकडं वगैरे आहेत ना खूप मध्ये मध्ये येतात रस्त्याच्या. धन्य आजी दिना, धन्य आजी दिना, धन्य आजी दिना, झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन. जसा जसा पाऊस पडतोय आपल्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागते. पण यावेळी आपल्याला कोकणात गणपतीला जायला नाही मिळणार आहे, कारण आपण जात आहोत सप्टेंबरमध्ये लडाखला. मजा येणार आहे. खूप एक्सायटेड आहे मी त्या राईडला. माझी ड्रीम राईड आहे ती. ह्या SD सेन्सरने ना मला हैराण परेशान करून सोडलेलं आहे. बघा ना, चेक लाईट जातच नाही आता. का ती काय कालपर्यंत नव्हती, आता परत आलेली आहे. बघूया आता सर्व्हिस सेंटरला जाऊन दाखवावं लागणार मला की ही बाईक का पेटते. आता थोड्याच वेळात आपल्याला पेन लागेल आणि
मुंबई गोवा हायवेवरती आपण पेनच्या आधीच थोडं थांबलेलो आहे. आईला माझी SD ॲडव्हेंचर मी फर्स्ट टाइम माझ्या गावी घेऊन जातोय. हा सुंदर असा सूर्योदय होतोय. या साईडला सिद्धेश आहे, या ठिकाणी प्रसाद आहे, त्याचे एक्सपल्स घेऊन मजा येते यार. काय वाईब आहे. आणि सकाळचे आता वाजलेले आहेत बरोबर 6:43 झालेत. 7 वाजत आलेत. मस्त टायमात आहे. जरा पण आम्ही घाई नाही केली आहे. मस्त 70-80च्या स्पीडला क्रूज करतो. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. भाई गावी जायची मजा आहे ना आणि फिलिंग आहे ना वेगळीच आहे. पाहिलं इकडे काय झालं, काय ॲक्सिडेंट झालं की काय? हो ॲक्सिडेंट झालं रे. गाड्या स्लो चालवा रे मित्रांनो. बापरे पडली बिचारी यार. वा गाड्या स्लो चालवा आणि प्रॉपर सेफ्टी गिअर घाला यार. तुम्ही जर 2-2, 2.5 लाखाच्या बाईक घेऊ शकता तर तुम्ही 10,000 तुमच्या सेफ्टी गिअर्सवर का नाही टाकू शकत मित्रांनो? एका चांगल्या हेल्मेटवरती का नाही टाकू शकत? हे बघा या साईडला पेनच्या पुढे ना थोडे मध्ये असे पॅचेस आहेत जे की अजून काम चालू आहे. बघा ब्रिजचं काम चालू आहे. ओ माय गॉड, हे काय बघतोय मी समोर? चक्का जाम. बेकार ट्रॅफिक आहे भाई, बेकार. नाहीचा घो या ट्रॅफिकच्या. आई शपथ कसलं भयानक ट्रॅफिक आहे बघा ना. पाली निजामपूर करत गेलो असतो ना परवडलं असतं यार. जवळजवळ अर्धा तास झाला आम्ही ट्रॅफिकमध्ये आहे. या ट्रॅफिक शे असं ट्रॅफिक लागलं ना की रिदम तुटते. मग शिट. आरामात ग्रॅव्हल्स आहेत. आता नुकतंच वाकण फाट्याला पोचलोय. आणि काय सिद्धेश कसं वाटतंय? मजा आली? मध्ये ट्रॅफिक नसतं भेटलं ना अजून मजा आली असती. चला तर मस्तपैकी वाकण फाट्याच्या शुभम हॉटेलला वडापाव खाल्ला, नाश्ता केला, कॉफी वगैरे चहा वगैरे पियालो. आता निघूया कारण आता वाजले आहेत 8:21, 8:30 होत आलेत. वाकण फाट्याच्या पुढे पण रस्ते एवढे सुंदर आहेत ना. फक्त मध्ये जिथे काम चालू आहे ना तिथे फक्त थोडेसे पॅच खराब आहेत. पण तुम्हाला असा वैताग येईल असे पॅच तर नाही आहेत की एकदमच खराब रस्ता लागला आहे किंवा खड्डे तुडवतच जातोय. मस्त आता मुंबई गोवा हायवे बऱ्यापैकी झालेला आहे बाबा. चांगलंच गरम होतं आहे यार. आता 9 वाजत आले आहेत ऑलमोस्ट. चल खेच, कोण ना खेच ये आतमध्ये. ओके गुड. फायनली आता माणगावमध्ये पोचलेलो आहे. आणि की माणगावमध्ये ट्रॅफिक मिळणार नाही असं होणारच नाही. पण सिद्धेशचं इकडे गाव आहे तर सिद्धेश मला बोलला की थांब आपण एका शॉर्टकटने जाऊया. आता तो शॉर्टकट कोणता आहे तो तुम्हाला पण समजेल. आता काय माहिती कुठला शॉर्टकट आहे. पण तरी पण हा बघा हा राईट तो सांगतोय की या गावातून जातो म्हणजे तुमचा जो माणगावचा जो ट्रॅफिक आहे तो स्किप होतो. चल बघा अशी माणसं जोडली ना की हा फायदा होतो. नवीन रस्ते समजतात. अरे भाई हाच पूर्ण माणगावच्या गावागावातून फिरतोय आम्ही. हा सरळ रस्ता गेला ना तो दिवे आगारला गेला. आता पाठी तुम्ही बघितलात ना. आता इथून आपण जॉईन होऊ पण पुन्हा मुंबई गोवा हायवेला. आणि हा सिद्धेश तर काय गावातलाच आहे म्हटल्यावर तर काय टेन्शनच नाही. त्याला फॉलो करत जायचं आहे आता फक्त बस. एक नंबर. फायनली मुंबई गोवा महामार्गाला लागलो आता आपण परत. ते बघा ट्रॅफिक बघा तिकडे किती आहे. आणि आपण आता पुन्हा कनेक्ट झालो आहोत. एक नंबर शॉर्टकट होता तो. एक नंबर. सिद्धेश कसा जाणार? तू सरळ जाणार इथून? चल सही आहे. अरे एक नंबर होता शॉर्टकट तो. अरे सही आलो. काय बोलतो प्रभू? किती ट्रॅफिक वाचला आपला. मस्त आलो. चल भेटू मग. कॉन्टॅक्टमध्ये राहू आपण. काय असेल मेसेज कर मला. नाही काढला आपण फोटो. चल ये काढूया आपण. चला सिद्धेशला टाटा बाय बाय केलं आणि आता आपण निघालो आहोत पुढच्या प्रवासाला म्हणजेच मालवणला. कशेडी घाटात थोडा ब्रेक घ्यायचा विचार चालू आहे माझा. आता नॉनस्टॉप खेचायची आहे गाडी मला कशेडी घाटापर्यंत. ऊन भरपूर झालं आहे. डिहायड्रेशनसुद्धा होतं आहे. पाणी पित राहतो आहे मी कंटिन्यू. कशेडी घाटात स्वामी समर्थांचं मठ आहे त्याचं दर्शन घ्यायचं आहे मला. कारण दरवेळी मी तिथून जातो पण राहून जातं. स्वामी यावेळी तरी तुमच्या मठात बोलवा आम्हाला.
गाडी चालली ना की एवढं बरं वाटतंय ना, पण असं एका साईडला थांबलो 5 मिनिटासाठी की झालं, आंघोळ झाली आतमध्ये. त्या तिकडे बघताय ना महाडच्या गांधारपाले लेणी तुम्ही बघताय, ह्या बौद्ध लेण्या आहेत. इतक्या सुंदर अशा कार्विंग केलेल्या त्या लेण्या आहेत ना, कधीतरी जावा, इथून प्रॉपर शिड्या आहेत वर जायला आणि नक्की या बौद्ध लेण्या पाहून या. उंची माडांची या जवळून मापवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. आता नुकतंच आपण पोलादपूरला पोचलोय आणि जर इथून तुम्ही या सर्व्हिस रोडने गाडी टाकून लेफ्ट मारलात ना तर तुम्ही सरळ जाल आंबेनळी घाट करत महाबळेश्वरला. पण आता आपण सरळ जाणार आहे. बघा हे ब्रिज लागले पोलादपूरचे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि आता आपण लागलेलो आहोत कशेडी घाटाला. खालचा जो रस्ता होता तो डायरेक्ट गेला कशेडी टनलकडे आणि आता आपण चढायला सुरुवात केली आहे कशेडी घाट. आणि तिथूनच आहे ना एक वर रस्ता जातो, तो वरती थेट स्वामी समर्थ मठाच्या इथे घेऊन जातो. श्री स्वामी समर्थ. आता कशेडी घाटाच्या आपण स्वामी समर्थ मठाजवळ पोचलेलो आहोत. इथे सावळीत गाडी लावूया यार. श्री स्वामी समर्थ. फायनली आलो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. चला मठाचा आता. अरे हे बघा, आता जस्ट आपण श्री स्वामी समर्थ मठाचं दर्शन घेतलं कशेडी घाटातल्या. एवढा जबरदस्त मठ आहे ना, म्हणजे एवढी वर्ष मी काय इथे आलो नाही ना, मला आता त्याचा पश्चाताप होतोय. काय प्रभू, जबरदस्त आहे ना एकदम, म्हणजे शांतता आहे, शांतता आहे आणि पीस ऑफ माइंड आहे म्हणजे इथे एकदम. चला तर आता स्वामी समर्थ मठाचं आपण दर्शन घेतलेलं आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असे स्वामींचे उद्गार वाचून आणि त्यांना स्मरून आता आपण जात आहोत मालवणच्या दिशेने. आणि आता चिपळूण इथून 61 किलोमीटर आहे आणि खेड इथून फक्त 24 किलोमीटर आहे. आणि हा तुम्ही पाहताय हा आहे कशेडी घाटातला आयकॉनिक टर्न. हा बघा इकडून सुद्धा रस्ता आहे. हे बघा काय टर्न आहे यार, हा एक नंबर टर्न आहे. आम्ही बसमधून जायचो ना तर स्पेशली हा टर्न आला ना की असं पूर्ण असं सीट वन साईड व्हायची अशी पूर्ण. बापरे, पण या टर्नच्या पुढून रस्ता बघा. हे काम असंच अर्धवट सोडलंय. हो गोमू माहेरला जाते हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा. आता नुकतंच आपण खेडला पोहोचलोय. माझ्या राईट साईडला बघताय ना हे आहे खेड रेल्वे स्टेशन आणि आता थोड्याच वेळात चिपळूण येईल. आणि हे बघा भोसते घाटाला सुरुवात झालेली आहे. आणि भोसते घाटाचा एक टर्न आहे, तो एवढा रिस्की टर्न आहे ना, तिथे एवढे ऍक्सिडेंट झालेत ना, तिकडे एवढे जवळजवळ 10-12 स्पीड ब्रेकर लावलेत. हा बघा हा तो टर्न, जवळजवळ 10-12 स्पीड ब्रेकर आहेत त्या साईडला त्या लेनमध्ये. कारण एकदम शार्प टर्न आहे हा, पटकन गाडी कंट्रोल होत नाही आणि दिवाळाला जाऊन आदळते. त्याच्यामुळे लाईनीत हे पूर्ण बघाल ना, लाईनीत इथून स्पीड ब्रेकर आहे. जरा पेट्रोल भरायला थांबलेलो आणि थोडं डिहायड्रेशन सारखं वाटत होतं. प्रसाद आणि मी बोललो की इकडेच थांबूया आणि जरा रिलॅक्स करूया, कारण ऊन पण खूप आहे. पॉवरफुल ड्रिंक ताक पिऊया आणि स्वतःला हायड्रेटेड ठेवूया. आणि आता जवळजवळ खारेपाटण इथून काहीतरी 200 किलोमीटर मला दाखवते. काय वाटतंय बघा, ती नारळाची झाडं आणि वरती ढग, एक नंबर. कोकणात जायची फिलिंगच वेगळी आहे.
रायडिंग जॅकेट्स वगैरे बघा कसे टाकलेत, असं एकदम जीवावर आलाय आता या उन्हातून गाडी चालवायला. नकोसं झालंय ना उन्हात या, पण हे पॉवरफुल ड्रिंक आहे, जरा बरं वाटलं पिऊन रे. तर आता इथेच पेट्रोल भरत होतो खेडच्या पुढे, तर आपल्याला संदेश दादा भेटलेत. त्यांनी लांबूनच आपल्याला ओळखलं आणि ते आले जवळ आणि बोलले अरे प्रज्वल. मी बोललो हां प्रज्वल. अशी आमची ओळख झाली आणि छान वाटलं भेटून दादा तुम्हाला. सेम या, तुम्ही ते कामाला आहात बरोबर राईट. खूप छान वाटलं, अशी आपली माणसं भेटतात, आपली हक्काची माणसं भेटतात, अजून काय पाहिजे. कोकणातली माणसं भेटतात. तर चला दादा, थँक्स टू शेअर स्क्रीन विथ यू. अरे भेटू. मी तुम्हाला पर्सनली पाठवेन. डेफिनेटली. सो फायनली आता ब्रेक झालेला आहे मस्तपैकी. मजा आली यार. हे जे ब्रेक आहेत ना हे खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण फुल डिहायड्रेशन वाटत होतं, ऊन पण खूप होतं. मग मध्ये मध्ये थांबून हे असे ब्रेक घेणं, छास पिणं, स्वतःला हायड्रेटेड ठेवणं, हे असं कंटिन्यू करत राहा. कसा काळा किर्र धूर निघतोय बघा त्या साईडला, लेफ्ट साईडला. इकडे आलात ना तुम्ही, एक वेगळाच वास येतो तुम्हाला असा केमिकलचा. आता आपण आहोत परशुराम घाटात आणि हा जो रस्ता जातो ना हा सरळ जातो परशुराम मंदिराकडे. आणि इथेच फेमस सवत्सडा वॉटरफॉल सुद्धा आहे. जेव्हा मी पावसात राईड केलेली ना तेव्हा तो धबधबा एवढा जबरदस्त वाटत होता ना. इथून थोडा पुढे येतो एकदम, तुम्ही हायवेला अशी गाडी उभी कराल आणि तो वॉटरफॉल बघाल, असा वॉटरफॉल येतो. आणि आता हे कसं तुम्हाला असं भकास दिसतंय ना, पावसाळ्यात याल ना गणपतीच्या सीझनला किंवा जुलै ऑगस्टच्या सीझनला पूर्णपणे हिरवगार आणि हा परशुराम घाट पूर्ण निसर्गाच्या एकदम सानिध्यात नटून जातो. चिपळूणच्या ह्या ब्रिजचं काम कधी होत आहे काय माहिती. थोड्याच वेळात आपण संगमेश्वरला पोहोचू. आणि बघा लेफ्ट साईडला बघा आपली कोकण रेल्वे. हा फायनली हा व्ह्यू भेटला मला. आता मी असं डिसिजन घेतलंय की संगमेश्वर देवरुख करत आपण डायरेक्ट वाटुवेळा बाहेर पडायचं. चला संगमेश्वर डेपोला पोचलोय. आता आपण देवरुखवरनं गाडी काढूया, कारण पुढे रस्ता खूपच खराब आहे बोलतायत. इकडून गेलेलं परवडेल, सावळी पण असेल, रस्ता पण चांगला मिळेल. जरा वळणं असतील ना तर जरा कॉर्नरिंग करायला सुद्धा मजा येईल. काय खायचं आहे काय? कारण पुढे आता कायच नाही मिळणार. मग देवरुखला बघूया, थांबूया थोडा वेळ. ठीक आहे. आता देवरुख इथून किती किलोमीटर दाखवतंय? 16 किलोमीटर. ओके चला 16 किलोमीटर. अरे नाम बताते बताते पहुंच जाएगा. रात्री जर तुम्ही येत असाल तर थोडं केअरफुल, कारण पूर्ण जंगलाचा रस्ता आहे, आजूबाजूला पूर्ण जंगल आहे, पण रस्ता चांगला आहे. आणि अशा प्रकारे देवरुखमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. बाबा थोडं थांब यार, थांब. शे गोप्रो वॉटरप्रूफ नाही केलाय मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये यार. जोरातच आला यार. शे अजून देवरुखातच आहे. देवरुखात का थांबलोय त्याचं रिझन बघा. एवढा जोर धरलाय ना पावसाने, लिटरली मला असं वाटतंय की मी मे मध्ये नाही जून जुलैमध्ये राईड करतोय. मित्रांनो फायनली कसं त्या पावसातून बाहेर पडत आम्ही आता वाटुवेळा पोचलोय. वाटू तिथं तुम्ही पाहताय. देवरुखवरनं आम्ही असे आलो आणि आता आम्ही वाटुवेळा आहे. आणि आता इथून मालवण आहे 118 किलोमीटर. मी प्रसादच्या घरी जाणार आहे. ते घर आहे इथून काहीतरी 107 का 110 किलोमीटर आहे. म्हणजे मालवणपासून हार्डली 10-12 किलोमीटर आतमध्ये आहे. सो गाडी आता या साईडला लावली आहे. काय शूट करायलाच मिळालं नाही, कारण एवढा धोधो कोसळत होता मरणाचा. आणि गोप्रो त्याच्यात मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये वॉटरप्रूफ नव्हता, तर बोललो रिस्क नको घेऊया. गप्पपणे गोप्रो टाकला टॉप बॉक्समध्ये आणि गाडी रेमटवत घेऊन आलो. गाडीची हालत बघा काय झाली आहे. अरे धुवावी लागणार आहे मजबूत. मजा आली पण गाडी पळवायला. हाय ग
आले 6 वाजत आले ऑलमोस्ट. थांबत थांबत आलो, व्यवस्थित आलो. अजून काय पाहिजे यार. अरे कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. एकदा राजापूर सोडलं ना की मग हे जे रस्ते लागतात ना हे आपुलकीचे वाटतात एकदम. आता का? कारण मी मालवणी आहे. कारण राजापूरच्या पुढे मालवणी भाषा चालू होते. मग काय भाई, मग एकदम असं वाटतं की हा बाबा आता आपल्या गावात आल्याची फिलिंग एकदम स्ट्रॉंग झाली. आणि राजापूर आता इथून 15 किलोमीटर दाखवत आहे मला. मगाशी एवढं पावसात झोडपलो गेलो आणि आता बघा असं कडकडीत ऊन आहे आणि सूर्यास्त होतोय. म्हणजे असं कोण बोलणार पण नाही की एवढा मजबूत पाऊस पडून गेला देवरुखमध्ये. रिक्षाची लाईन बघा कशासाठी एवढी. CNG भरायला कदाचित. बरोबर, कदाचित नाही, CNG भरायलाच. महानगर गॅस. हिला CNG वाल्यांची ही एक लफडी. अर्ध आयुष्य CNG भरण्यातच निघून जातं. लाईन बघा, हे बघा. शपथ भाई, कधी नंबर येणार यांचा यार. राजापूरला पोहोचलोय. चलो राजापूर. आता थोड्याच वेळात येईल खारेपाटण, त्याच्यानंतर तळेरे, मग कणकवली. खारेपाटण 20 किलोमीटर आहे, कणकवली 57 आहे. ॲक्च्युली मालवणला जायला नांदगाववरनं सुद्धा एक रस्ता आहे, परत पुढून कणकवलीवरनं सुद्धा रस्ता आहे. आता बघूया प्रसाद कुठून घेऊन जातो. भोगलेवाडी बागायत, तिथेच आजचा मुक्काम असणार आहे मस्त. आणि हा राजापूरचा ब्रिज. हा इकडे तर सॅडलिंग बनती आहे यार. आता जस्ट नांदगाव आणि तळेला पाठी सोडलं आणि आता आपण कणकवलीत एंटर करतोय हळूहळू. कणकवली आता मला इथून 5 किलोमीटर दाखवतोय. आणि आता कणकवलीवरनं राईड घेऊन आपल्याला जायचं मालवणला. आणि दिवससुद्धा आता सांजवत चाललेलं आहे. कणकवली बघा 4, ओरस 27, पणजी 114. पुढे जाऊन राईट आहे ना, पुढे जाऊन. हे बघा बाकीचे रायडर्स पण जॉईन झालेत बघा. इकडे सरळ आहे मालवणला, इथून सरळ आहे. हा 30 किलोमीटर आहे. आता आपल्याला सरळ जायचं आहे 30 किलोमीटर. फायनली मुंबई गोवा हायवेला आता रामराम करतोय आणि समुद्राच्या दिशेने म्हणजेच कोस्टल लाईनच्या दिशेने आता आपण प्रस्थान करतोय. ये शाम मस्तानी मदहोश किए जाए, मुझे दूर कोई खींचे तेरी ओर लिए जाए. मला कंटाळा यायला लागला ना की मी अशी गाणी गुणगुणतो. मग ती मराठी असो किंवा हिंदी असो. ह्याने काय होतं, मूड फ्रेश होतो आपला. ही जी स्क्रीन लावली आहे ना मी, त्या स्क्रीन जेव्हा मी लावत होतो ना तेव्हा मला असं वाटत होतं की यार मला हे अनकम्फर्टेबल तर होणार नाही ना, कारण बरोबर एकदम समोर आली आहे. पुढचं दिसेल की नाही काय. बट असं काही नाही आहे यार, मी फुल यूज टू झालो आहे. म्हणजे असं वाटतच नाही की मला पहिला स्टार्टिंगला वाटलेलं थोडं अनकम्फर्टेबल की अरे यार किती वर आलं आहे हे सगळं, समोरचं कसं दिसेल. बट नाही, असं काही नाही आहे. मी झालो पण यूज टू. चला चला, सायंकाळ झाली, फॉग लाईट लावायची वेळ आली. ओके, बऱ्यापैकी आता काळोख झालेला आहे आणि आता आपण ऑलमोस्ट आता आपण पोचलेलोच आहोत. हा काय बोलतो, काय ऐकायला नाही आलं पण ठीक आहे, जाऊ दे. बघा एंटरकॉम नसला ना की हे डिसएडव्हान्टेज आहे. कम्युनिकेशन होत नाही. तो आता काय बोलतोय मला काय ऐकायला येत नाही बाईकवरती. जाऊ दे पण ठीक आहे. चलो बस झालं. आता काळोख तुम्हाला काय दाखवू. चला आता जातो, डायरेक्ट फ्रेश होतो आणि तुमच्या समोर येतो. सुप्रभात मित्रांनो, सकाळचे आता 9 वाजलेत आणि फायनली आम्ही बागायत या गावी पोचलो आहे, जे की मालवणपासून हार्डली 16 ते 17 किलोमीटर अंतरावर आहे आणि आंगणेवाडीपासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे. रात्री काहीच शूट करायची इच्छा नव्हती, खूप दमलेलो, वरनं भिजलेलो सुद्धा पावसात, तर त्याच्यामुळे अजून डोकं वगैरे जड झालेलं. मस्तपैकी जेवलो आणि झोपून गेलो आणि आता सकाळी उठलो आहे. सुंदर अशी कोकणातली ही पहाट. आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो, कारण आता व्हिडिओ जर बनवायला गेलो, गावातलं काय काय आम्ही फिरणार आहे ते सुद्धा दाखवायला गेलो तर हा व्हिडिओ खूप मोठा बनेल. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. चला भेटूया ह्याच्या नंतरच्या पार्टमध्ये, म्हणजेच आपण गावात काय काय फिरणार आहे,
परत आंगणेवाडी फिरणार आहे, सातेरी जलमंदिर आहे ते आपण फिरणार आहे, ते आपण एक्सप्लोअर करणार आहे. परत अजून काय काय बघूया एक्सप्लोअर करायसारखं ते ह्याच्या नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला हा व्हिडिओ इथेच संपूया. भेटूया पुन्हा अशात नवीन नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.